एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. पण आपल्या नवीन घराकडून माझ्या शाळेपर्यंत जाणारी एक तरी बस असेल ना? हो हो असेल ना. आणि तुझ्या बरोबर काकू असणारच आहे, ती शिकवे ना तुला बस नंबर. काय शिकवायची गरज नाहीये जुईली, तुला नुसता बस नंबर जरी दिला ना तरी जाता येईल तुला. मला तर स्वानंदीची स्कूटर मिळणारच आहे, म्हणजे मी आवारा भवरे जो होले होले गाय. काय बहुरा, उगाच भटकत नाही राहायचं स्कूटरवरनं. पण स्वानंदी, नवीन घरात मन लागेल का ग आपलं? न लागायला काय झालं? घरच नवीन असणार आहे, बाकी माणसं आणि हे सामान तेच असणार आहे. मला तर खूप त्रास होईल हे घर सोडून जाताना. ताई, तुला आठवतंय का ग, जुईली लहान होती तेव्हा बघ एकदा आपल्या जेवणाच्या खोलीत आई आणि काकूने पूर्ण अशा हॉलभर साबुदाण्याच्या पापड्या घातल्या होत्या. तुला माहितीये सायली, ती चादर बाहेर नेण्याआधी ना पूर्ण चादरीवरनं ही रांगत गेली होती. हो ना, तो चिकट चिकट साबुदाणा सगळ्या अंगभर चिकटलं होता जुईलीच्या. हो, पण खरंय यार, त्या नवीन घरात आपली जेवणाची एवढी मोठी खोली असेल नसेल माहित नाही. मला तर ना आपल्या बागेचीच आठवण येणार आहे. म्हणजे इथल्या खारुताई आपण तिथे नाही ना नेऊ शकणार, पण ते आपण मिस करणार आहेत. मला असं असतं ना, आपलं घर म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भाग झालेला असतो, त्याला असं सोडून जायचं म्हणजे. आपण कधीतरी येत जाऊ ना इथे, पण तेव्हा आपलं घर शांत असेल. म्हणजे किचन मध्ये आई नसेल, आजीच्या रूम मध्ये टीव्हीचा आवाज नसेल, झाडांना पाणी देणारं सुद्धा कोणी नसेल. आपलं घर त्या झाडांशिवाय इमॅजिनच नाही करू शकत आपण. हो ना ग, आपल्या कितीतरी आठवणी आहेत त्या बागेत. आपल्या पळापळी, लपंडाव, आपण केलेली पाठांतर, आपलं हसणं, आपलं बोलणं, आपल्या हाका, सगळं सगळं आठवत राहणार आहे नंतर. हो, पण सध्या तरी तुझं आणि मिलिंद दादाचं फोनवरचं बोलणंच आठवत राहील तुला. पण स्वानंदी, तसंही आपण दोघी लग्न करून सासरीत जाणार आहोत, एवढा नाही फरक पडणार. अगं प्लीज तू हे रडारडी करू नकोस. अगं लग्न करून गेलो तरी माहेर म्हणून या घरात नाही ना परत येऊ शकणार. छे, मला माहेर वगैरे काही नाही. मी तर लग्न करून डायरेक्ट अमेरिका. म्हणजे तू आम्हाला मिस नाही करणार?
करेन मी तुला मिस, कारण तिकडे अमेरिकेत माझे चॉकलेट चोरून चोरून खाणारं कोणी नसेल ना. गब्बूस असा. ताई मी तुला मारे ना. अगं मारामारी नका करू. देवा देवा, काय लावलंस रे तू माझ्या मागे? हा, मला नकोय ते चेक, नकोय तो पैसा, नकोय मला, काही नकोय. अरे मी नील आणि स्वानंदीसाठी तो फोन केला होता रे तू. अहो काय चाललंय वच्छा? ते काय झालंय काय तुम्हाला? नंदू सांगत होता कालपासून काहीतरीच बोलतायत, काहीतरीच वागतायत. कसला त्रास आहे तुम्हाला वच्छा? ते फोन पण बंद ठेवलाय तुम्ही. काळजी वाटली मला म्हणून आलो मी. भाऊ मला काही सुचत नाही आहे. हो, झालंय काय नेमकं मला सांगा ना तुम्ही. देव परीक्षा घेतोय माझी. आयुष्यभर कष्ट करून खाल्लं, उपाशी राहिले, पण कुणाच्या हक्काचा घास हिसकावून घेतला नाही मी कधी. आणि आता देवाने पंचपक्वानाचं ताट दिले माझ्या समोर, पण ते कुणाच्या वाटचं आहे, कुणाच्या नशिबाचं आहे मला माहिती नाही. मी कसं घेऊ ते? मला काय कळत नाही नेमकी, स्पष्ट बोला ना, काय झालंय काय नेमकी? ते मागे नाही का आम्ही ते इन्कम टॅक्स वाल्यांना फोन केला होता, तर त्यांचा आता मला फोन येतोय. ते मला 50 लाख रुपये देत आहेत बळजबरीने. हो, 50 लाख? अरे हो, मी ऐकलं होतं की इन्कम टॅक्स वाले असं बक्षीस बिक्षीस काहीतरी देतात म्हणून. म्हणजे याचा अर्थ क्षीरसागरच्या घरामध्ये जो माल पकडला ना त्याच्या काही टक्के रक्कम मिळणार आहे तुम्हाला बक्षीस म्हणून. माझं मन नाही मानत आहे. अहो नंदूचे बाबा, मी जे काही केलं ते त्या 2 मुलांसाठी केलं. त्या कामाचे पैसे घेऊ का? उपाशी असते ना तरी नसते घेतले. आता तर देवाच्या दयेने 2 टाइम खायची ऐपत आहे आम्हा दोघांची. मला एक सांगा, आता 50 लाखाची बातमी कोणी दिली तुम्हाला? ते इन्कम टॅक्सचे कोणी ऑफिसर आहे संतोष जोशी म्हणून, त्यांचा सारखा फोन येतो मला, तुमचे पैसे घेऊन जा, तुमचे पैसे घेऊन जा. मी कसा कुणाचा हक्क मारू भाऊ, सांगा मला. अहो आत्या, तुम्ही कुणाचाही हक्क मारित नाही आहात. क्षीरसागरचे हाय नाही लागणार मला. तो चोर, तो डांबीस डोमकावळा, त्याची काय हाय लागणार आहे आपल्याला? कावळ्याच्या शापाने कधी गाय मरते का? मी काय म्हणतो, हे जे पैसे आहेत ना याची मदतच होईल ना वच्छा ते तुम्हाला. अहो दिवस पालटतील तुमचे. नाकारू नका हो येणाऱ्या लक्ष्मीला. त्यापेक्षा त्याचा काहीतरी चांगला उपयोग करा. फोन सगळीकडे शोधतोय मी मगाचपासून. फोन कुठं गेलाय? घरभर फिरत असतो आपला फोन. मग अनिता म्हणते मला की तुम्ही ज्या खोलीत जाता त्या खोलीत फोन विसरून येता म्हणून. आताही तेच झालं असेल. काका, आजीकडे फोन. काय ग, कुणाच्या फोनची वाट पाहतेस? अगं वच्छीला फोन लावत होते, लागतच नाहीये. मगाचपासून मला हवा हा फोन. थांब जरा, तू थांब जरा, मला करू दे. अरे 2 दिवस झाले वच्छीनं तोंड दाखवलं नाही. फोन करते तर फोन सुद्धा बंद आहे तिचा. काळजी वाटते ग मला तिची. तिच्या नवऱ्याची तब्येत बरी असेल ना ग? नाहीतर असं कर ना बाई, जाऊन ये ना एकदा तिच्या घरी. अगं तू नको काळजी करूस, काकांची तब्येत ना इम्प्रूव्ह होते आता. वच्छी आत्यांनी स्वतः सांगितलं, फिजिओथेरपी सुरू झाली ना तेव्हापासून तब्येतीत सुधारणा आहे. मला खरंच नीलचं कौतुक वाटतं. आता आजकाल कोण कोणासाठी असं करेल सांग मला तू. बाबा माहितीये तुम्हाला? म्हणजे काय? अंजलीनी सगळं सांगितलंय मला. वच्छी आत्यांच्या मिस्टरांच्या फिजिओथेरपीचा खर्च नील करतो सगळा. हो, त्या दिवशी पाहिलं ना आम्ही काकांना. ह्यांना तर सहनच झाली नाही त्यांची ती अवस्था. अगदी ना रडवेले झाले होते. आय एम प्राऊड ऑफ नील. त्याला सांग मी त्याच्याबद्दल असं म्हणत होतो ते. हो नक्की सांगेल. म्हणजे त्या निमित्तानं तुम्हा दोघांना भेटता येईल. काय बाबा? काका,
यांना भेटण्याचं निमित्त कशाला हवंय? रोज भेटतात हल्ली लंच टाइम मध्ये. हो का? मग मला स्कूटरची सवय व्हायला पाहिजे ना, म्हणून मी स्कूटरवरून येते. पण हिला सोडायला नील दादा येतो रोज. आणि बरं का काका, त्याला जेवणही जात नाही हिला पाहिल्याशिवाय. सवली असं सांगायचं असतं का? ए स्वानंदी, असं लपवायचं असतं का? काय बाबा लपवायचं काय त्यात? आजीला माहितीये की दारापर्यंत सोडायला येतात. उद्या घरी घेऊन ये त्याला. आणि नक्की आणणार असशील तर मला सांग तसं, म्हणजे मी संध्याकाळी थांबीन घरी. बरं सगळे एकत्र जेऊयात, गप्पा मारूयात. काय? चालेल. आणि मग तू त्याला सोडायला जा. हो बसा, फार बोलते हल्ली. आजी आमचे हेल्मेट देतेस प्लीज? तू चल बाय. घे बाबा, येतो. आजी हो. येते गो. चल बाय. खरंच खूप चांगला आहे रे आपला धाकटा जावई. चांगले संस्कार केले ताईने त्याच्यावर. स्वानंदी तर अगदी नशीब काढेल हो त्या घरात जाऊन. चला, या नोटवर दोघही अर्धा अर्धा कप चहा घेऊयात. आई, एक अर्धा कप चहा मिळेल का अजून? हे छान आहे, पण मोराच्या डिझाईनचा पॅटर्न 1-2 पैठण्यांवरच आहे. बाकी सगळीकडे तर काय फुलाच्या परड्याच आहेत. त्यांचे रंग आणि आकार बघा बाईसाहेब. सगळ्यांच्या पदावर मोर असतील तर मानाच्या सगळ्याच नवरी आणि विहिणीच्या तोडीच्या होतील. म्हणून नाही घातले सगळीकडे मोर. इतके दिवस लागले खरे, पण छान मिळल्या गेल्यात पैठण्या. आवडल्या मला. 15 दिवसापूर्वीच माल तयार होता बाईसाहेब. तुम्हीच ऑर्डर रोखून ठेवली होती. आमचा जीव घाबरा गुबरा झाला होता. आम्ही ऑर्डर कॅन्सल करू असं वाटलं का तुम्हाला? तसं नाही, पण ऑर्डर कॅन्सल झालीच असती तर एवढा माल अंगावर पडलाच आमच्या. साहेबांचा फोन आला आणि जीव भांड्यात पडला. नाही, पण खरंच सगळ्या पैठण्या आवडल्या मला. आणि काम चांगलं झालं की कसं पैसे द्यायलाही बरं वाटतं. बरं, बिल किती झालं म्हणाला? फार नाही बाईसाहेब, फक्त 5 लाख रुपये. आपलं आधीच ठरलं होतं. हो, आठवते मला. तुम्ही बसा, मी पैसे पाठवते. बाळू, आलो आलो. जीत आहे साहेब. या सगळ्या पैठण्या माझ्या बेडरूम मध्ये आणून ठेव. बर आले. आई, मी निघतोय. ब्रेकफास्ट झाला का? हो, आत्ताच. बाळू, काय? एवढे पैसे? अरे, तुझ्या लग्नाची तयारी सुरू केली. पैठणीवाला आलाय ना, त्याचं पेमेंट करायचंय. ते आलेत ना, त्यांना दे. त्यांच्याकडनं पैठण्या घे आणि बिल पण घे. दोन्ही आणून दे मला. ठीक आहे त्याच्या. जा, बोल. आई, दादाला पैशांची एवढी गरज असताना तू माझ्या लग्नावर इतका खर्च करतेस, मला पटत नाहीये. इंद्रनील, अरे त्याला कसं विसरीन मी? त्याला आधीच 5 लाख दिलेले आहेत मी. खरंच? खरंच. आणि त्याचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून निलिमाचे दागिने माझ्याकडे ठेवून घेतले. तुझ्या लग्नात तिला घालायला देईन, मग तिच्याकडेच राहतील ते. नाही, मला माहितीये तू कडक बोलतेस, कडक वागतेस, पण खूप प्रेमळ आहेस. लव्ह यू. थँक्यू. लव्ह यू टू. बाय. येतो. ही तुमची रक्कम, नीट बघून घ्या. भाऊ बघाव. बरोबर आहे. 50 lakhs ओनली लिहिले. ठीक आहे, येतो. साहेब 1 मिनिट. बाहेर कोणाला कळणार नाही ना? हो, काही काळजी करू नका.
आमच्या खात्याकडून कुणालाही काही कळणार नाही. अगदी रस्त्यावर जरी भेटलो ना तरी मी तुम्हाला ओळख दाखवणार नाही. कुठलीही अपेक्षा न ठेवता सरकारला जी तुम्ही मदत केली ते मात्र मला कायम लक्षात राहील. ठीक आहे, धन्यवाद. येतो. हा या या. वच्छा त्या मी पण निघतो आता. हा चेक आता शांतपणे बँकेत टाकायचा. हो हो. आणि हो, मी ही गोष्ट बाहेर कुठेही सांगणार नाही. विश्वास ठेवा माझ्या. भाऊ तुमच्यावर आहे हो विश्वास, असं काय बोलता तुम्ही? मला फक्त एक कळत नाही की हा पैसा मी का घ्यायचा? कारण या पैशाची सगळ्यात जास्त गरज तुम्हाला आहे. काकांवर उपचार करा ना या पैशातून. तुम्हाला त्यांना न्यूरोसर्जन म्हणजे मेंदूच्या डॉक्टरांकडे न्यावं लागेल. आपल्या सर्व शिरांची मेंदूशी कनेक्शन म्हणजे जोडणी असते. त्याच्यात काय गडबड आहे का ते बघावं लागेल. तुम्ही म्हणताय तशा डॉक्टरकडे नेलं होतं यांना. लाखो रुपये खर्च सांगितला. मी बापडी कुठून करणार ना एवढा खर्च. आणि हो, परत काही जरी मदत लागली ना मला सांगा. येतो मी. हो या. हॅलो. अगं वच्छे, मी देशपांडे आजी बोलते. हा आजी बोला. अगं बाई आहेस कुठं तू? फोन नाही, फेरी नाही. काय समजायचं ग आम्ही? अहो आजी जरा कामात होते हो. कामात रोजच असतेस ग बाई, पण तेवढ्याच वेळात वेळ काढून येऊन जातेस इथं. हो हो, ते राहिलं खरं. बर, एकदा येऊन जा बाई इथं. मला भारी काळजी वाटत होती तुझी. आता फोन लागला नसता ना तर नील आणि स्वानंदीला तुझ्या घरीच पाठवणार होते बघ. अगं बाई आजी नका हो काळजी करू. मी 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 येऊन जाईन. हा बर, ठेवते फोन. ठेव. बरं झालं तुम्ही आलात. तो माणूस परत दिसला होता मला. कोण दिसला होता ते नंतर सांग. सध्या पेपर्स बघ. आपल्याला रजिस्ट्रेशनला जावं लागणार आहे. कसले पेपर्स आहेत? पाटील साहेबांकडनं आपण एक जमीन घेतली आहे. 2 कोटींची आहे. 1 कोटी ब्लॅक आणि 1 व्हाईट मध्ये द्यायचे होते, पण पाटील साहेब आपल्याकडनं 1 कोटीच घेणार आहेत. उरलेले पैसे त्यांनी देशपांडे साहेबांच्या नावावर सोडून दिलेत. काय करायचं काय जमिनीचं या? फार्म हाऊस. मुंबईजवळ जहागीरदारांचा फार्म हाऊस नको का? पण तो माणूस का घोटाळत असेल आपल्या घराभोवती? सकाळी खिडकीशी पण आला होता. अगं, जे हातात आहे त्याचं कौतुक कर ना. एकदा का रजिस्ट्रेशन झालं ना की तो जमिनीचा तुकडा तुझ्या नावावर होणार. तो होईलच, पण तो माणूस का रेंगाळतोय घराभोवती? मला फार भीती वाटतेय. बघ, तुझी ही भीती लवकरच संपून जाणार आहे. एकदा का ती जमीन घेतली ना की बॅगेतले पैसेही संपून जाणार, आणि बॅगेतले पैसे संपले ना की तुझी भीती संपून जाणार. नाही पण ह्या तू आता काही त्रास करून घेऊ नकोस. मी आलोच. तर गरमात गरम जेवण आहे. काय बघताय? कौतुकाने बघतोय. आता असं बघत बसणार आहात का? घ्या ना खाऊन पटकन. नुसतं बघण्यानेच पोट भरत आहे माझं. अरे वा, हे तर भारत जाणे. म्हणजे कसं आपल्याला ना लग्नानंतर किराण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. का? मी जेवणारच नाही ना. अच्छा, किती दुष्ट आहेस ना तू. चला आता बोलण्यात गुंगवू नका मला. सगळं लक्ष आहे माझं. हो. वा. माणसाने जेवताना जेवणाकडे लक्ष द्यावं. तू अगदी आईसारखं बोललीस आहे. मग आई आहेत त्या. त्यांना आपल्या चिरंजीवांची खोडी माहिती असतीलच ना. नुसतं बोलत बसायचं, जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही, वेळेवर जेवायचं नाही. तुम्हाला ना तहान लागलेली सुद्धा कळत नाही. कुणी पाणी आणून दिलं ना तर साहेब पाणी पिणार, नाही तर नुसती चिडचिड चिडचिड चिडचिड. अगदी सेम टू सेम.
आई आई अगदी असंच बोलते. हा पण आई ग्रेट आहे. तिने ना आमची फॅमिली अशी घट्ट बांधून ठेवली. तिच्यामुळे आमची फॅमिली भक्कमपणे उभी आहे. मला पण व्हायचंय आईंसारखं. तू तशीच आहे. तुला म्हणून तर निवडलं मी. हो. म्हणजे कशी माहिती का, की कधीच प्रेम बोलून दाखवायचं नाही, प्रेम दिसू पण द्यायचं नाही, पण मनातून खूप प्रेम करायचं, इतकं की अगदी स्वतःचा घास समोरच्याला काढून द्यायचं. हे असं. अरे पण मगापासून मीच खातोय, तुला भरवलंच नाही मी. मला आईने असं नाही शिकवलंय की आकर आकर. कधीच प्रेमाने बोलत नाही तुमच्याशी. हा ठीक आहे, पण आपल्या मुलांशी मात्र प्रेमाने नीट बोलत जा. म्हणजे जशी मी आज माझ्या आईची स्तुती करतो तशी आपली मुलं तुझी स्तुती करतील ना. त्यांच्याशी बोलेन मी प्रेमाने. मला आवडतात लहान मुलं. किती? खूप खूप खूप. अरे बापरे, मग आपल्या किराण्याचा खर्च वाढणार. हा हा, म्हणजे मी असं विचारलं होतं की तुला किती मुलं हवी आहेत, तर तू म्हणाली खूप. तर मग आता काय वाढणार ना खर्च. गप्पा बजाव. तुम्ही आता मला छळलत ना, मी आईंना जाऊन नाव सांगे ना तुमचं. अरे मी कुठे, तूच तर म्हणालीस तुला खूप मुलं आवडतात. काय हो, मग तुम्ही जेवा बघू.